चांगल्या कामाची जर शाबासकी जर समाजाने दिली तरच लोक चांगलं काम करण्याला पुढे येतील. त्याचं चांगलं काम करून जर कोणी त्याचं फार कौतुक करणार नसेल तर मग चांगल्या कामाकडे लोक धजणार नाही. कशाच करायचं? कोणी त्याचं काही दखल घ्यायला तयार नाही, कोणी त्याच्याबद्दलचं पाठीवरून शाबासकीचा हात टाकायला तयार नाही, कोणी आम्हाला त्याचं कौतुक करायला तयार नाही आहे. ही समाजामध्ये अशा प्रकारची चांगलं काम करणाऱ्यांची उपेक्षा होता कामा नये. अशा वर्गांना दिलासा देणं, त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि अधिक तरी पुढे चांगलं काम करावं याला प्रेरणा त्याच्यातनं प्राप्त व्हावं अशा पद्धतीचा हा सत्कार सोहळा आज आपण आपल्या पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित केला. त्याबद्दल जेवढं म्हणून तुमचं अभिनंदन केलं पाहिजे तेवढं कमी आहे. ज्यांना ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले त्यांनी एक मोठी आपण आपल्या आयुष्यामध्ये एक टप्पा आपण गाठलेला आहे. याचा अर्थ की ह्या काही तुमच्या सगळ्या कामाला पूर्णविराम नाही आहे. त्यात झालं पुरस्कार मिळाला आता काही काम करायची गरज नाही असं नव्हे. हा काही पूर्णविराम नाही, हा स्वल्प विराम आहे. आणखी पुढे वेगानं आपल्याला पुढे जायचंय, अधिक चांगलं काम आपल्या हाती तुमच्या काळामध्ये पार पाडायचंय आणि तुमच्याकडनं इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि त्यांना सुद्धा चांगलं काम करण्याकडं त्यांचा कल वाढावा. अशा पद्धतीचं काम या पुरस्काराच्या मधून निर्माण व्हावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा सर्व पुरस्कार प्राप्त विजेत्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं काम आपल्याला घडावं अशी अपेक्षा व्यक्त करून पत्रकार संघाने या ठिकाणी मला येण्याची संधी दिली त्याबद्दल पत्रकार संघाचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल. कृपया सभागृहात मधून सोडायचे आपापल्या जागेवर उभं टाकायचे. राष्ट्रगीताचा प्रारंभ होईल आणि त्यानंतर राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड उत्कल बंग. विंध हिमाचल यमुना गंगा उच्छल चलति तरंग. तव शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. गाये तब जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय. इथला आपला विद्यार्थी केवळ या मातीचाच नागरिक नाही तर जगाचा नागरिक ग्लोबल सिटीजन झाला पाहिजे. त्याला शिक्षणाबरोबर कला क्रीडा